आता माहिती अधिकार दिन, माहिती अधिकार कायदा याची आपल्याला माहिती हवी, म्हणूनच हा निबंध स्पर्धेचा घाट घातलेला होता. असा एक कायदा आहे, आपल्याला माहिती होतं कोणाला नाही. आमचे कर्मचारी कोळेकर हे विचारत होते की अशा 2-3 शाळा सांगितल्या त्यांनी, तर एक मुलींची शाळा आहे त्याच्यामध्ये, तर त्याला सांगितलं पहिला आपण या शाळेला प्रेफरन्स देऊ. त्याचं कारण असं आहे की मुलीला जर एखाद्या गोष्टीची माहिती झाली, मुलांना माहिती झाली तर ते एका कुटुंबाला माहिती होतं, मुलींना माहिती झाली तर ते 2 कुटुंबाला माहिती होतं. त्याच्यामुळं मुलींच्या शाळेला आम्ही प्रेफरन्स दिला आणि मॅडमनी पण आम्हाला लगेच होकार देऊन फार चांगलं सहकार्य केलेलं आहे. आता ह्या निबंध स्पर्धा किंवा ह्या ज्या मी घेतो किंवा इतर कार्यक्रम राबवतो, हे कशासाठी राबवायचे असतात? शासनाने नवनवीन कायदे केलेले आहेत, तुम्हाला अधिकार दिलेले आहेत, ते अधिकार जनतेपर्यंत पोहोचवतो. मग ते पोहोचवण्यासाठी कुठलं तरी व्यासपीठ निर्माण करून ते माहिती जनतेपर्यंत, तुम्हाला विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून आम्हाला वेगवेगळे कार्यक्रम दिले जातात. आपण या स्पर्धा घ्या किंवा अजून काही इतर कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर द्या किंवा इतर ठिकाणी जाऊन हे करा, विविध कार्यक्रम त्या संबंधी राबवा, याबाबत आम्हाला निर्देशित केले जातात. आता मला सांगा, तुम्ही सर्वांनी का भाग घेतला, सहभाग घेतला? आपण जर सहभाग घेतला असता तर कमीत कमी हा माहिती अधिकार कायदा काय आहे हे आपण आपल्याला विचारलं असतं ना. कारण आपल्याला विचारल्यानंतर आता बऱ्याचशा मुली मोबाईल वापरतात, 11-12 नंतर, म्हणजे बाकीच्या गोष्टी ते कोण रील्स हे ते पाहण्यापेक्षा या अशा गोष्टी सर्च करतात. 2 जरी तुम्ही व्हिडिओ पाहिले असते आणि ऐकले असते म्हणून तर सगळे पॉइंट मधले माहिती तुम्हाला माहिती झाली असते. पण आपण करतो का? नाही. तर ते करणं आवश्यक आहे. माहिती अधिकार कायदा हा असा कायदा आहे, आता कायदा म्हणजे कंपल्सरी आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये आपण कामासाठी जात असतो, रेव्हेन्यू मध्ये जातो, पोलीस डिपार्टमेंटला येतो, पंचायत समितीला जातो किंवा इतर कुठल्याही कार्यालयामध्ये जातो. आणि तिथे जर आपलं काम असेल, आपण ऍप्लिकेशन देतो, तर पुढे आपल्या कामाचं काय होतं आपल्याला कळतं नाही कळत. मग आपण कुठेतरी विनवण्या करत असतो आणि कार्यालयामध्ये गेलो, आज नाही उद्या या, या अशा गोष्टी आपल्याला उत्तर मिळतात. मग अशा वेळी आपल्या कामाचं काय झालेलं आहे याची माहिती मिळण्यासाठी हा आपल्याला आपण माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करू शकतो. मी दिनांक रोजी असं अर्ज दिला होता, तर त्या अर्जासंबंधी काय कार्यवाही झाली याबाबतची कागदपत्रे आम्हाला मिळाली. असा एक साधा अर्ज केला तर त्या संबंधीची जेवढी कागदपत्र असतील तेवढी सर्व कागदपत्र आपल्याला 2 रुपये प्रति एका याची झेरॉक्सची फी घेतली जाते. प्रति झेरॉक्स 2 रुपये, बरोबर आहे. तर 2 रुपये घेतले जातात आणि ती कागदपत्र आपल्याला पुरवली. मग ती कागदपत्र आपल्यानंतर आपल्याकडे आल्यानंतर आपल्याला कळतं की आपण जे दिलेलं काम आहे ते काम बरोबर झालंय किंवा नाही झालं. समजा तुम्ही कोणीतरी एखाद्या शेतकऱ्याने अर्ज केला की मला विहिरीचं अनुदान मिळावं, मला किंवा इतर काही शेतकऱ्यांचं अनुदान मिळावं. तुम्ही सर्व शेतकरी कुटुंबातले आहे म्हणून ते उदाहरण देतो. तर त्याच्यामध्ये मिळत नाही आपल्याला किंवा उशीर होतो. मग आपलं ऍप्लिकेशन केव्हा फॉरवर्ड केलं
कमिटी पुढे केव्हा गेलं आणि या व्यतिरिक्त कमिटी समोर आपल्या अगोदर किती अर्ज गेले आणि त्यांचं मंजूर झालं का, त्याच्यामध्ये नियमावलीमध्ये आपण बसतोय का, नियमावली जर आपण मागवून घेतली तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि मग आपल्यावरती आपलं काम बरोबर चाललेलं आहे की नाही किंवा आपल्यावरती अन्याय झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला माहिती मिळते. आणि माहिती अधिकार कायदा जनरली माझं जो ऑब्झर्वेशन शासकीय कार्यालयामध्ये माहिती अधिकार कायद्याखाली आपण अर्ज दिला की ते तो तुमचं जो काम असतं ते बरोबर नियमानेच पुढे चालत असतं. कारण संबंधित जरी आळशी कर्मचारी असेल किंवा हे असेल त्याला माहिती असतं आपल्याला उत्तर द्यायचं, नाही उत्तर दिले का आपल्याला पर डे 250 रुपये फाईन अप टू 25,000. आता त्याच्यामध्ये तुम्ही एखादा अर्ज एखाद्या कार्यालयामध्ये दिला, पोलीस स्टेशनला जाणार तर तुम्हाला अर्ज तुम्ही दिल्या दिवसापासून 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला त्या अर्जावरती उत्तर देणं आवश्यक आहे. आता आमच्या डिपार्टमेंटमध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की त्या आम्ही सांगू शकत देऊ शकत बऱ्याचशा गोष्टी बाबी असतात तर तिला आम्ही कळवतो. त्याचे प्रत्येक कलम असतात म्हणजे 8 ते कोट कलम असतात कुठल्या याच्यासाठी आम्ही नाकारू शकतो किंवा जर देण्यासारखं असेल तरी आम्ही देऊ शकतो. आता याच्यामध्ये नाकारण्याचे हे कोणते दिलेले आहेत, नाकारण्याची कारणे कोणती दिलेली आहेत. जनरल एक आहे की जे आपल्या देशाच्या विरुद्ध वापरली जाईल अशी जी माहिती आहे ती माहिती नाकारण्याचा अधिकार आहे. आणि बाकी डिपार्टमेंटमध्ये पण आमच्या डिपार्टमेंटला जे गोपनीय कामं चालतात त्या गोपनीय कामकाजासंदर्भातली माहिती आपण नाकारू शकतो. आता आपल्याला जर वाटलं की माहिती नाकारलेली आहे ती चुकीची आहे, आपली माहिती त्या नियमामध्ये बसत बरेच कारणे आहेत. आता आमच्या गुन्ह्याचा तपास चालू असेल, तपास पूर्ण झालेला नसेल तरी आम्ही माहिती नाकारू शकतो. पण तुम्हाला माहिती नाकारण्याचं जे कारण दिले ते याच्यामध्ये जर तुम्हाला चुकीचं वाटलं कारण की यांनी दिलेलं कारण चुकीचं आहे किंवा 30 दिवसामध्ये तुम्हाला जर माहिती दिली नाही तर त्या माहितीसाठी तुम्ही प्रथम अपील या अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकता आणि प्रथम अपील या अधिकाऱ्याकडे सुनावणी होती त्या संदर्भामध्ये अर्जदार किंवा अपिलार्थी आणि माहिती अधिकारी या दोघांनाही बोलवलं जातं, दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्याच्यावरती प्रथम अपील अधिकारी निर्णय घेतात. जर माहिती देण्यासारखी असेल तर ती देण्याबाबतचे आदेश करतात, माहिती देण्यासारखी नसेल तर तेही त्याप्रमाणे आदेश करतात. या कारणास्तव माहिती नाकारलेली आणि माहिती अधिकाऱ्यांनी जे निर्णय दिलेला आहे तो योग्य होतो. या दोन्हीतही जर तुम्हाला समाधान झालं नाही तर मात्र राज्य माहिती आयोगाकडे तुम्ही अपील करू शकता या दोन्ही अधिकाऱ्यांच्या विरुद्ध. आणि मग तिथं जे सुनावणीला येतात राज्य माहिती आयोगाला जर वाटलं की ही माहिती देणं आवश्यक आहे तर ते आदेश करतात की माहिती द्या म्हणून. जर त्यांना वाटलं की नाही घेतलेला निर्णय योग्य आहे तर ते प्रमाणे तुम्हाला कळवतात. प्रत्येक गोष्टीची सुनावणी जशी न्यायालयामध्ये सुनावणी होते त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची सुनावणी होते. दुसरी एक गोष्ट 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या अर्जावरती उत्तर देणं बंधनकारक आहे. तर त्याच्यामध्ये जर त्यांनी दिलं नाही तर मी आताच सांगितलं पर डे तुम्हाला 250 रुपये फाईन प्रमाणे संबंधित माहिती अधिकाऱ्याला दंड होतो. परंतु तो दंड करण्याचा अधिकार फक्त राज्य माहिती आयोगाला आहे आणि राज्य माहिती आयोगाकडे जर हा प्रकार केला आणि आपण विनंती केली की यांनी मला माहिती वेगळीच दिलेली नाही त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे तर राज्य माहिती आयोग त्याप्रमाणे दंड करू शकतो. आणि तो दंड कितीपर्यंत असतो, जास्तीत जास्त 25,000, त्याच्या पुढे दंड करता येईल. तर एवढ्या कायद्यामध्ये या फॅसिलिटीज आहेत. आता समजा तुमचे एखादी माहिती तुम्ही एखाद्या डिपार्टमेंट बद्दल विचारता
कर्जत आमच्या पोलीस डिपार्टमेंट बद्दलच सांगतो. कर्जत पोलीस स्टेशनचे एखाद्या घटनेबद्दल माहिती असेल आणि तुम्ही जर अर्ज पलीकडे मिरजगाव पोलीस स्टेशनला दिला तर त्या माहिती अधिकाऱ्याची जबाबदारी आहे की 4 दिवसाच्या आतमध्ये त्यानं तो माहितीचा अर्ज कर्जत माहिती अधिकाऱ्याकडे पाठवा. कर्जत पोलीस स्टेशन तुम्हाला परत दुसरा अर्ज करण्याची गरज नाही. आणि मग ज्या दिवशी कर्जतच्या माहिती अधिकाऱ्याकडे तो अर्ज पोहोचेल त्या दिवसापासून 3 दिवस मोजले. आता तुमच्या लक्षात आलं का या महत्वाच्या गोष्टी ज्या होत्या बाकी माहिती अधिकाऱ्याच्या याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत पण त्या आपल्या सामान्य जनतेच्या याच्या नाही त्या प्रोसिजरल आहे. पण ह्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या का? कुठल्याही तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये जा त्या ठिकाणी माहिती अधिकारी हा नियुक्त असतो. तुम्ही तलाट्याकडे गेला आणि तुम्ही 7/12 मागायला गेला तलाठी 7/12 देत नसेल तुम्ही त्याला माहिती अधिकाऱ्यात अर्ज टाका. त्याला देणं बंधनकारक काय किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला एखाद्या अर्ज त्याच्यामध्ये तुम्ही पाहिजे अर्जावरती माहिती तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. दुसरी याच्यामध्ये मधली गोष्ट आहे की माहिती अधिकारामध्ये जी माहिती तुम्ही मागवता ही उपलब्ध कागदपत्र काय म्हणतात उपलब्ध कागदपत्र जी असतात तेवढीच पुरवली जाते. तुम्ही जर म्हटला मी माहिती अधिकाऱ्याखाली अर्ज दिला म्हणून माझ्या प्रकरणावर तुम्ही कारवाई करून माहिती द्यावी तर हे कायद्याला अपेक्षित नाही. आता एक उदाहरण देतो. आमच्याकडे एक अर्ज आला होता प्रतिबंधक कारवाई एखाद्या गुन्हा झाला आरोपीवरती आपण प्रतिबंधक कारवाई करतो चॅप्टर केस म्हणतात चॅप्टर केस करतो. ते अधिकारी टोटली तपासी अधिकारी आणि किंवा पोलीस स्टेशन इन्चार्ज. तर बरेचसे माहिती अधिकारामध्ये अर्ज येतो की आमच्यावरती असं सर्व म्हणजे आम्ही अशी फिर्याद दिली होती आरोपीला अटक झाली तो आता जामिनावर सुटलाय पण त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई का करण्यात आली नाही आणि त्याच्यावरती लवकरात लवकर प्रतिबंधक कारवाई करावी आणि आम्हाला माहिती द्यावी. तर हे कायद्याला अपेक्षित नाही. प्रतिबंधक कारवाई केलेली असेल तर त्याचे कागदपत्र तुम्हाला मिळतील. तुम्ही सांगू शकत नाही हे असंच करा आणि तसंच करा. फक्त तुम्ही ते कागदपत्र घेऊन नियमाने झालंय की नाही झाले एवढं पाहू शकतो. तर ही हा जो माहिती अधिकाराचा म्हणजे जे तुम्हाला आवश्यक आहे तुमच्या जीवनामध्ये पुढे याचं बेसिक जरी तुम्ही माहिती करून घेतली किंवा तुमच्या कानावर जरी पडलं तरी ज्यावेळी अडचण येईल की तुम्हाला ज्यावेळी आवश्यकता लागेल त्यावेळी तुम्ही निश्चितच या गोष्टीचा वापर करू शकता.